आपल्याकडे ना बिझनेस म्हणजे खूप कॉम्प्लिकेट करून सांगितला जातो आणि त्याला फ्रँकली आमच्यासारखे लोक पण जबाबदार आहेत. परंतु बिझनेस अत्यंत सोप्या भाषेमध्ये करणं आणि समजावणं अत्यंत गरजेचं आहे. मला समजा एखादी साधी गोष्ट म्हणजे एक पाण्याची बाटली तुला विकायची असेल, बरोबर? तर तू ती माझ्याकडनं विकत घेतलीस तरच ट्रान्झॅक्शन होणार. आता तू काही माझा नातेवाईक नाहीस. त्याच्यामुळे तू कधी विकत घेशील? ज्यावेळी तुला त्या पाण्याच्या बाटलीची गरज असेल तशा पद्धतीची तरच तू घेशील. आणि अशा प्रकारचे 10 जणांनी 100 जणांनी जर का ती पाण्याची बॉटल घेतली आणि त्याच्यातनं मला रेव्हेन्यू आला आणि माझी कॉस्ट त्याच्यातनं निघून गेली, मला प्रॉफिट झाला, तरच बिझनेस एस्टॅब्लिश होतो. याचा अर्थ काय आहे? बिझनेसच्या गाभ्याच्या सर्वात मध्ये आपण नसतो. बिझनेसच्या गाभ्यामध्ये ग्राहक असतो. त्या ग्राहकाला काय पाहिजे, त्याला कसं पाहिजे, त्याला कधी पाहिजे, त्याला कुठे पाहिजे, या गोष्टी जाणणं. आणि मग तो ग्राहक कोण आहे? तो ग्राहक मुंबईत राहतो का, तो ग्राहक महाराष्ट्रात राहतो, तो मराठी आहे का अमराठी आहे, तो भारतात आहे का परदेशात आहे, तो ऑनलाईन विकत घेतो का ऑफलाईन विकत घेतो, तो दुकानात जाऊन घेणार का बाहेर कुठनं घेणार. या सगळ्या गोष्टी म्हणजे ग्राहक काय खातो, काय पितो, तो काय बघतो, त्याचे काय चॅनल्स आहेत, त्याला कसं आपण अधिक अधिक पद्धतीने जाणू शकतो, हे जर का आपण आत्मसात केलं तर आपण बिझनेस वाढू शकतो. हा सेंटर पॉईंट जर का आपण बिझनेसमध्ये ठेवला, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बाहेर काढल्या, त्याला आपण अनक्लटरनेस असं म्हणतो, ते जर का केलं आणि केवळ ग्राहकावरती लक्ष केंद्रित केलं पहिले 6 महिने, पहिले 1 वर्ष, तर आपण खऱ्या अर्थाने चांगला उद्योग घडवू शकतो.